नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या बोर्ड प्रश्नपत्रिकाही आपल्याला हव्या असतील, चालू शैक्षणिक वर्षाच्या पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 10वी मराठी. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन करून आपल्याला हा पेपर सॉल्व करायचा आहे. अशाच सूचना आपल्याला बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असणार आहेत. आपल्याला मागील 5 वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यासुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलची बोर्ड प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा. विभाग 1. प्रश्न पहिला. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एक उतारा आपल्याला या ठिकाणी दिला जाईल आणि त्या उतार्यावर आधारित आपल्याला ह्या कृती सॉल्व करायच्या आहेत. पहिली कृती. पानाची स्वभाव वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे, पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते आणि दुसरं वैशिष्ट्य आहे, गवत पात्याला शूद्र मानते. दुसरे, झाडावरून गळून पडणारी पिकलेली पाने. 2. पानाने गवत पात्याला दिलेली उपमा, चिडखोर बिप्पा. त्यानंतर पुढची कृती. आकृती पूर्ण करा. गवत पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये 2 गुणांसाठी. स्वप्नाळू, किरकिरा, अरसिक आणि चिडखोर. हे उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर स्वमतासाठी प्रश्न आहे 3 गुणांसाठी. माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते. हे विधान प्रस्तुत कथेच्या आधारे स्पष्ट करा. पुढचा प्रश्न. आभाग. पुन्हा एक आपल्याला पाठावर आधारित उतारा दिलेला आहे. तो उतारा वाचायचा आहे आणि त्यावर आधारित दिलेल्या कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. बघा हा उतारा. व्हिडिओ थांबवून हा उतारा व्यवस्थित वाचा आणि त्यावर दिलेल्या कृती पहा. पहिली कृती. बरेलीच्या हॉस्पिटलात सुरुवातीलाच जाणवलेल्या उणिवा. पहिले, भूलतज्ज्ञ नव्हता. दुसरं, पुरेसे रक्त उपलब्ध नव्हते. अरुणिमा या पाठावर आधारित हा प्रश्न आहे बघा. दुसरं, कोण ते लिहा. फुटबॉलची व व्हॉलीबॉलची चॅम्पियन अरुणिमा सिंहा. सर्वात मोठा मोटिवेटर स्वतःच. स्वमतासाठी प्रश्न आहे. प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते. याबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. ते उताराच्या आधारे, पाठाच्या आधारे तुम्ही सहज स्पष्ट करू शकतात. पुढचा प्रश्न. अपठित गद्य उतार्यासाठी सूचनेनुसार कृती करा. 1. विधाने पूर्ण करा. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे. तो वाचायचा आहे आणि कृती पूर्ण करायची. पहिली कृती. सर्व कामांची काळजीपूर्वक आखणी करणे आणि त्यानुसार कामे पार पाडणे म्हणजे वक्तशीरपणा. दुसरं, सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही, कारण वक्तशीरपणा पाळला नाही तर स्वतःचे नुकसान होतेच, पण समाजाचेही नुकसान होते. उतार्याचा राहिलेला भाग या ठिकाणी दिला आहे बघा या पेजवर. पुढची कृती. मानवी जीवन गतिमान व गुंतागुंतीचे करणारे घटक. शहरीकरण आणि औद्योगिकरण. चूक की बरोबर ते लिहा. 1. वक्तशीरपणा हा एकट्या व्यक्तीने स्वतःच्या हौशेसाठी पाळायचा गुण आहे. चूक. 2. व्यक्तीने स्वतः वक्तशीरपणा पाळला नाही तर त्या व्यक्तीबरोबरच अन्य व्यक्तींचेही नुकसान होते. बरोबर. विभाग 2 आहे पद्य विभाग. प्रश्न दुसरा. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. आकृतिबंध पूर्ण करा. पाखराला या गोष्टी ओलांडायच्या. दरी डोंगर, हिरवी राणे, सरिता आणि सागर. आकाशी झेपखिरे ही कविता दिली बघा. त्या कवितेवर आधारित ही कृती होती. पुढचा प्रश्न. योग्य पर्याय ओळखा 2 गुणांसाठी. सुखलोलूप झाली काया म्हणजे
सुख उपभोगण्याची सवय लागते. दुसरं, पिंजरा सोडून झेप घेतल्याने आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते. तिसरं, काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. या ओळीचा अर्थ या ठिकाणी दिला आहे बघा. कवी म्हणतात, हे पाखरा, देवकृपेने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत. पंखातील बळाने तू समर्थपणे आकाशात मुक्तपणे संचार कर. चौथा प्रश्न, काव्यसौंदर्यासाठी आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. या ओळीचा मतितार्थ स्पष्ट करायचा आहे. दुसरा, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती सोडवा. कविता दिली वस्तू आणि भरतवाक्य. मुद्दे दिलेले आहेत. आपण वस्तू कवितेवर आधारित उत्तर लिहिणार आहोत. प्रस्तुत कवितेचे कवी द.भा. धामनसकर. भरतवाक्याचे मोरोपंत आहेत. कवितेचा विषय आहे निर्जीव वस्तूंचा सजीवपणा. भरतवाक्य कवितेचा विषय आहे सज्जन माणसाचे महत्त्व. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, वस्तू कवितेत वस्तूंशी माणसाने प्रेमाने वागले पाहिजे. भरतवाक्यामध्ये दिलेलं आहे नेहमी सज्जनांच्या संगतीत राहावे. दुसरा प्रश्न, रसग्रहणासाठी काव्यपंक्तीचे रसग्रहण करायचे. दिलेल्या 4 ओळींसाठी हा प्रश्न आहे. याचं उत्तर पाहण्यासाठी आपल्या चॅनलची मराठीची प्लेलिस्ट पहा. विभाग 3 स्थूल वाचन. कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. पहिली आहे व्युत्पत्ती कोश. 7 ते 8 वाक्यांमध्ये आपल्याला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहायचं आहे. दुसरं आहे भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजीने केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. हे विधान स्पष्ट करा. तिसरं आहे टीप लिहायची गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. विभाग 4 दिलाय बघा भाषाभ्यासासाठी. व्याकरण घटकावर आधारित कृती. समास. घणासारखा श्याम म्हणजे घनश्याम. स्त्री आणि पुरुष स्त्री पुरुष. शब्दसिद्धीसाठी शब्द आहे भांडण भांडखोर, चुगली चुगलखोर. अव हा उपसर्ग लावून शब्द तयार करायचा आहे. गुण हा शब्द दिलेला आहे अवगुण. अवलक्षण. पुढचा आहे वाक्प्रचार. विसंगत वाटणे, सुसंगत नसणे. दुसरे नजरेत भरणे, लक्ष वेधणे. 3 डोळे विस्फारून पाहणे, आश्चर्य वाटणे. 4 व्यथित होणे, दुःखी होणे. चौथे भाषा सौंदर्यासाठी समानार्थी शब्द पुस्तक ग्रंथ, डोळा नयन. विरुद्धार्थी शब्द मऊ टणक, धाकटा थोरला. वचन बदला चित्र चित्रे, खिडक्या खिडकी. शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे. जखमा औषध लावून झाकणारी, मलमपट्टी. नियमबद्ध घेतलेले शिक्षण, प्रशिक्षण. पुढचं आहे अचूक शब्द ओळखा कोणतेही 4. पहिल्या गटामध्ये अचूक शब्द आहे शिरोधार्य. दुसरा शब्द बघा अंडरलाईन केलेले शब्द आहे ते सगळे अचूक आहेत. नंतर उत्स्फूर्त, मनस्थिती, सन्मान, अद्भुत, कर्तव्य. विरामचिन्ह घालून वाक्य पूर्ण करायचं आहे. ओहो किती सुंदर दृश्य आहे ते, स्वल्पविराम आणि उद्गारवाचक चिन्ह. पारिभाषिक शब्द बघा. बुक स्टॉल म्हणजे पुस्तक विक्री केंद्र आणि कौन्सिल लीव नैमित्तिक रजा. त्यानंतर विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न 5वा पत्रलेखन. बघा या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे ते वाचायचं आहे आणि त्यावर आधारित 2 विषय आहेत पत्राचे. एक मागणीपत्र आहे आणि दुसरं विनंतीपत्र. दोघांपैकी कोणतंही एक पत्र आपल्याला लिहायचं आहे किंवा सारांश लेखन करायचं आहे. जो काही आपल्या पहिल्या प्रश्नामध्ये अपठित उतारा होता त्याचं सारांश लेखन करायचं आहे 5 गुणांसाठी. प्रश्न 5वा आ भाग असेल आपला. एक जाहिरात लिहायची. 2 कृती आपल्याला या ठिकाणी सोडवायच्या आहेत 10 गुणांसाठी. पहिली कृती अल्का ड्रेसेस, शालेय गणवेशाचे विक्रेते. त्यावर आधारित जाहिरात तयार करायची. आणि दुसरी आहे बातमी लिहायची आहे. शाळेचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ माननीय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत
संपन्न झाला. तो आपल्याला पूर्ण करायची बातमी. त्यानंतर कथा लेखनासाठी विषय दिलेला आहे. अर्धी कथा दिलेली आहे, ती वाचायची आहे आणि त्यानंतर आपण त्या कथेचा उरलेला भाग पूर्ण करायचा आहे आपल्या मनाने आणि 5 गुण मिळवायचे आहेत. कोणतेही 2 कृती यापैकी सोडवायचे आहेत आपल्याला. प्रश्न 5व्यामध्ये 3 लेखन प्रकार दिलेले आहेत. 3 पैकी कोणतीही एक कृती सोडवायची 8 गुणांसाठी. पहिली आहे अकस्मात पडलेला पाऊस, निबंध लिहायचा आहे. दुसरं आहे खाली काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्यावर आधारित आत्मकथन लिहायचं आहे. पाणी बोलते. आणि तिसरं आहे वैचारिक लेखन. मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा. चला खेड्याकडे. बघा हे चित्र दिलेले, त्यावर आधारित आपल्याला निबंध लेखन करायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची मराठी विषयाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवलेली. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.